Welcome back again in AB's English Word YouTube channel. AB's English Word या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. आज आपण अत्यंत सोपा पण थोडासा किचकट असणारा टॉपिक हाताळणार आहोत. नाव आहे सेंटेन्स क्रिएशन, वाक्य रचना. मराठीमध्ये वाक्यरचना खूप सोपी वाटते कारण की आपण ती भाषा लहानपणीपासून बोलत आहोत, आपल्याला ती अवगत आहे. परंतु इंग्रजी भाषा ही थोडीशी किचकट असल्यामुळं त्याची सेंटेन्स क्रिएशन, वाक्यरचना थोडीशी अवघड जाऊ शकते. पण आजचा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर नक्कीच तुम्हाला सेंटेन्स क्रिएशन, वाक्यरचना याच्यामध्ये भरपूर अशी मदत होऊन जाईल. विद्यार्थी मित्र, तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून इंग्रजीबद्दल प्रत्येक शंकेचं निरसन हे तुमच्यापर्यंत अत्यंत सोप्या भाषेमध्ये आपण पोहोचवू शकतो, तुम्हाला ते मिळून जाईल. तर आज आपण पाहणार आहोत सेंटेन्स क्रिएशन. विद्यार्थी मित्रांनो, सेंटेन्स म्हणजे नेमकं काय हे आपण आधी समजून घेऊयात. व्हॉट इज सेंटेन्स? नाउ सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ मिनिंगफुल वर्ड्स. अर्थपूर्ण शब्द व त्यांच्या योग्य जुळवणीला आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो? तर वाक्य असं म्हणतो. अ ग्रुप ऑफ मिनिंगफुल वर्ड्स इज कॉल्ड सेंटेन्स. अर्थपूर्ण शब्दांच्या योग्य जुळवणीला वाक्य असे म्हणतात. ज्यावेळेस भरपूर सारे अर्थपूर्ण शब्द आपण एका योग्य जुळवणीमध्ये आणतो, ग्रामरच्या रचनेमध्ये आणतो, व्याकरणाच्या रचनेमध्ये आणतो, त्यावेळेस त्याला काय म्हणतात? वाक्य असे म्हणतात. आता समजण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनातले खूप सोपे सोपे वाक्य तुमच्या समोर घेतलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला ते क्रिएशन्स पटकन समजून यावं. पहिलं वाक्य आहे, राहुल क्रिकेट खेळत आहे. 4 शब्द आहेत वाक्यामध्ये. प्रत्येक वाक्यात 4 शब्द येतील का? तर असं नाही आहे. नेहा निबंध लिहिते, शब्दांची संख्या कमी येते. आम्ही गावाला जातो, ते आमच्या घरी आले. जसे की तुम्ही पाहू शकताय, प्रत्येक वाक्यामध्ये शब्दांची संख्या ही ठराविक असते असं नाही आहे. तर आपण यातलं अत्यंत सोपं वाक्य पहिलं, राहुल क्रिकेट खेळत आहे, हे अभ्यासूया की या वाक्याची रचना मराठी व इंग्रजी ही नेमकी कशा प्रकारे होते हे आपण आज पाहणार आहोत. लेट्स गो. पहा विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्ही पाहू शकता, मी दोन्ही वाक्य इथे एक्सप्लेन करत आहे. जर तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करूनही नोट्स घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला समजायला अजून सोपं जाईल. राहुल इज प्लेइंग क्रिकेट हे आहे इंग्रजी वाक्य. याची रचना सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब आणि ऑब्जेक्ट अशी येते. आता सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब आणि ऑब्जेक्ट म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये समजून येईल. तत्पूर्वी आपण मराठी रचना पाहूयात. राहुल क्रिकेट खेळत आहे. आता राहुल हा आपला कर्ता आहे, क्रिकेट हे आपलं कर्म आहे, खेळत मुख्य क्रियापद आहे आणि आहे हा शब्द सहाय्यकारी क्रियापद म्हणून ओळखला जातो. आता इंग्रजी वाक्याची रचना थोडीशी पाहून घेऊया. राहुल हा सब्जेक्ट, इज हे हेल्पिंग वर्ब, प्लेइंग मेन वर्ब आणि क्रिकेट हे आपलं ऑब्जेक्ट. पहा, जेव्हा जेव्हा तुम्ही इंग्रजी वाक्य तयार करण्याचा प्रयत्न करणार आहात, शक्यतो ही रचना काहीशी अशाच प्रकारची असायला हवी. काही वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद येत नाही, ते वाक्य काळामध्ये मोडतात, ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहू. राहुल हा सब्जेक्ट आहे जो की 1 नंबरला आलाय, इज नंबर 2, प्लेइंग नंबर 3 आणि क्रिकेट नंबर 4. मी प्रत्येक शब्दाला ठराविक काही नंबर्स दिले, जेणेकरून समजायला अजून सोपं जाईल. सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब आणि ऑब्जेक्ट ही आहे इंग्रजी वाक्याची रचना, जी की अशीच असायला हवी आणि अशी आली तरच तुमचं वाक्य बरोबर आलं हे आपण समजू शकतो. आता तेच वाक्य जर मराठीमध्ये असेल, जे की आपल्यासमोर सुरुवातीला मराठीमध्ये असतं. राहुल क्रिकेट खेळत आहे. राहुल हा आपला कोण आहे? हा आपला कर्ता आहे, ज्याला की आपण 1 नंबर दिलाय. क्रिकेट हे आपलं कर्म आहे, ज्याला आपण 2 नंबर देतोय. खेळत मुख्य क्रियापद, ज्याला की 3 नंबर आणि आहे हे आहे सहाय्यकारी क्रियापद, ज्याला की 4 नंबर देतोय. आता रचना थोडीशी बघून घ्या. इंग्रजी वाक्यामध्ये जे 2 नंबरला येतं ते काय आहे? सहाय्यकारी क्रियापद, ज्याला की आपण काय म्हणतो? हेल्पिंग वर्ब. तेच सहाय्यकारी क्रियापद मराठी वाक्यामध्ये कुठे जात आहे? सगळ्यात शेवटी. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. जेव्हा जेव्हा मराठी वाक्य पाहाल किंवा जेव्हा जेव्हा तुम्हाला एखाद्या मराठी वाक्याचं ट्रान्सलेशन, त्याचं भाषांतर इंग्रजीमध्ये करायचं असेल, तेव्हा तेव्हा
सहाय्यकारी क्रियापद सापडणं खूप गरजेचं आहे आणि जे की खूप सहजरित्या वाक्याच्या शेवटी सापडून जातं. तर रचना पहा. इंग्रजी वाक्यातलं सहाय्यकारी क्रियापद जे की दुय्यम स्थानावर येतं तेच मराठी वाक्यामध्ये सगळ्यात शेवटी जातं व इंग्रजी वाक्यातलं जे की कर्म आहे ज्याला की आपण ऑब्जेक्ट म्हणतो जे की 4 नंबरला येतं इंग्रजी वाक्यामध्ये तेच मराठी वाक्यामध्ये कुठे जातं तर नंबर 2 ला जातं. आता ह्या 1 2 3 4 1 2 3 4 ही रचना जर तुम्हाला एक वेळेस समजली तर तुम्हाला वाक्य रचना अतिशय सोपी जाते. पहा हे वाक्य मी इथे एक्सप्लेन केलेत. राहुल क्रिकेट खेळत आहे तेच इंग्रजीमध्ये राहुल इज प्लेइंग क्रिकेट. प्रत्येक शब्दाला एक ठराविक नंबर दिलेला आहे. चला आपण आता नेमकं कर्ता कर्म मुख्य क्रियापद आणि सहाय्यकारी क्रियापद म्हणजे काय हे सविस्तर जाणून घेऊ. पहा विद्यार्थी मित्रांनो, वाक्याचा सुरुवात ही नेहमी सब्जेक्टने होते. आता सब्जेक्टचे दोन अर्थ, विषय जे की आपण शाळेत शिकतो आणि ग्रामर व्याकरणाच्या भाषेमध्ये सब्जेक्ट म्हणजे काय तर वाक्यात कृती करणारा. पहा प्रत्येक शब्दाचा अर्थ हा मी तुम्हाला स्पष्ट करून सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला सेंटेन्स क्रिएशन अगदी सोपं व्हावं. सब्जेक्ट म्हणजे काय तर वाक्यात कृती करणारा. ठीक आहे. आता वाक्यात कृती करणारा म्हणजे काय नेमकं काय हे वाक्य पहा. राहुल इज प्लेइंग क्रिकेट. राहुल क्रिकेट खेळत आहे. ह्या वाक्यामध्ये कृती करणारा कोण आहे तर राहुल आहे. म्हणजेच आपला सब्जेक्ट करता कोण तर राहुल. वाक्यातला राहुल हा शब्द जर काढला तर वाक्यात कृती करायला कोणी राहतं का कोणीच नाही. समजताय. म्हणजेच कर्ता म्हणजे काय तर वाक्यात कृती करणारा. व्हॉट इज सब्जेक्ट. सब्जेक्ट इज नथिंग बट द डूअर ऑफ ॲक्शन. ठीक आहे. पहा राहुल क्रिकेट खेळत आहे. करता कोण राहुल. मी इंग्रजी शिकवत आहे. करता कोण मी. विद्यार्थी इंग्रजी ऐकत आहेत. करता कोण विद्यार्थी. समजताय. म्हणजे वाक्यात जो काहीतरी कृती करतो तो तुमचा कोण असतो कर्ता असतो. त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो तर सब्जेक्ट असं म्हणतो. आय होप हे समजलं असेल. सब्जेक्टला इंग्लिशमध्ये डेफिनेशन किंवा व्याख्या डूअर ऑफ द ॲक्शन अशी आपण करतो. ठीक आहे. आता आपण पुढे जातो. नंबर 2 ला काय येतं तर हेल्पिंग वर्ब म्हणजेच सहाय्यकारी क्रियापद. आता हेल्पिंग वर्ब म्हणजे काय मित्रांनो तर हेल्पिंग वर्ब म्हणजे वाक्याचा अर्थपूर्ण शेवट करून वाक्याचा काळ सांगणारा शब्द. वाक्याचा अर्थपूर्ण शेवट करून वाक्याचा काळ सांगणारा शब्द म्हणजे काय हेल्पिंग वर्ब. उदाहरणार्थ राहुल क्रिकेट खेळत आहे. मराठी वाक्यातलं सहाय्यकारी क्रियापद कुठे आहे सांगा सगळ्यात शेवटी नंबर 4 ला. आता या वाक्यातलं आहे हा शब्द जर काढला तर वाक्य कसं होतं राहुल क्रिकेट खेळत. काही शेवट लागतोय का तर नाही लागत आहे. अर्थपूर्ण होतोय का तर नाही होत. तसंच या वाक्यातला आहे हा शब्द जर काढला तर वाक्याचा काळ तेवढासा स्पष्ट होत नाही. जसं की राहुल क्रिकेट खेळत आहे. या वाक्यात आहे या शब्दावरून कळतं की वाक्य वर्तमान काळातलं आहे. समजतं. म्हणजेच हेल्पिंग वर्ब म्हणजे काय तर वाक्याचा अर्थपूर्ण शेवट करून वाक्याचा काळ सांगणारा शब्द म्हणजेच हेल्पिंग वर्ब सहाय्यकारी क्रियापद मित्रांनो. ठीक आहे. आशा करतो समजलं असेल. नंबर 3 काय आहे वाक्यातील मेन वर्ब. मेन वर्ब म्हणजे वाक्यातील कृतीदर्शक शब्द. इंग्लिशमध्ये अन ॲक्शन इंडिकेटिंग वर्ड. सहाय्यकारी क्रियापद हेल्पिंग वर्बला इंग्लिशमध्ये डेफिनेशन काय होऊ शकते अ वर्ड ऑफ द सेंटेन्स विच gives meaningful end to the sentence as well as which will tell the tense of the sentence. A word which gives meaningful end and which introduce the tense of sentence is called helping verb. Number 3 main verb मुख्य क्रियापद. आता मुख्य क्रियापद हे वाक्य रचनेचा सगळ्यात सोपा भाग म्हणजेच वाक्यातील कृतीदर्शक शब्द. प्रत्येक वाक्यात एक शब्द आहे जो की तुम्हाला कुठली तरी कृती दाखवेल. आता या वाक्यात कृती कुठली राहुल इज प्लेइंग क्रिकेट. राहुल क्रिकेट खेळत आहे. खेळण्याची कृती आहे म्हणजेच मुख्य क्रियापद काय आहे विद्यार्थी मित्रांनो खेळत. तसंच प्रत्येक वाक्यात काहीतरी एक शब्द असेल जो की तुम्हाला वाक्यातील कृती दर्शवेल. जसं की मी शिकवत आहे शिकवणे मुख्य क्रियापद. विद्यार्थी ऐकत आहेत ऐकणे मुख्य क्रियापद. तसंच उठणे बसणे लिहिणे वाचणे ऐकणे हे शब्द काय झाले सगळे मुख्य क्रियापद आणि त्याच मुख्य क्रियापदाचं पुढे रूप पडतात V1 V2 V3 V4 जे की आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
नंबर 3 काय होतं, मुख्य क्रियापद, वाक्यातील कृती दर्शक शब्द, इंग्रजीमध्ये an action indicating word. I repeat, an action indicating word, जे की नंबर 3 ला येतं. आय होप हे सुद्धा तितकंसं स्पष्ट झालेलं असेल. आता आपण जातोय सगळ्यात शेवटचा घटक, जो की आहे ऑब्जेक्ट, म्हणजेच कर्म. आता कर्म म्हणजे काय, तर वाक्यातील क्रिया ज्या शब्दावर घडते, ज्याच्यावर घडते, तो शब्द म्हणजे काय, तर कर्म. विद्यार्थी मित्रांनो, जसं की पहा, राहुल क्रिकेट खेळत आहे. काय खेळतोय तो, क्रिकेट खेळतोय. या वाक्यातला क्रिकेट हा शब्द जर काढला तर वाक्य काय राहतं, राहुल खेळत आहे. वाक्य पूर्ण होत आहे, पण तो नेमकं काय खेळतोय हे कळतंय का, तर नाही कळत. म्हणजेच वाक्यातलं कर्म काय आहे, तर कर्म वाक्यातला तो शब्द आहे, त्या शब्दावर वाक्यातली क्रिया घडते. कर्त्यानं केलेली क्रिया ज्या घटकावर घडते, तो घटक काय आहे, आपला कर्म. जसं की या वाक्यात राहुल क्रिकेट खेळत आहे, तर तो खेळण्याची क्रिया कशावर करतोय, क्रिकेटवरती करतोय. म्हणजे खेळण्याचा पूर्ण क्रिया ही क्रिकेटवरती अवलंबून आहे, म्हणून आपण क्रिकेटला काय म्हणणार, कर्म असं म्हणणार. ठीक आहे. पहा, 4 डेफिनेशन पाहिले आपण, सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब आणि ऑब्जेक्ट. कर्ता, सहाय्यकारी क्रियापद, मुख्य क्रियापद आणि कर्म. ठीक आहे. पुन्हा एकदा पाहतोय आपण. पहा, कर्ता वाक्यातला तो शब्द जो की काहीतरी क्रिया करतो, जिथे की ते कोण आहे, राहुल. हेल्पिंग वर्ब वाक्यातला तो शब्द जो वाक्याचा अर्थपूर्ण शेवट करतो व वाक्याचा काळ दर्शवतो, इथे काय आहे, इज. प्लेन मेन वर्ब मुख्य क्रियापद म्हणजे काय, वाक्यातला एक शब्द जो की तुम्हाला त्या वाक्यातली क्रिया काय चालू आहे, काय घडत आहे हे सांगतो, तो आहे तुमचा मुख्य क्रियापद. आणि शेवटी ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, वाक्यातला तो शब्द ज्याच्यावर कर्त्यानं केलेली क्रिया ही पूर्णपणे अवलंबून आहे, तो शब्द म्हणजे ऑब्जेक्ट, म्हणजे आपलं कर्म. तर चारही डेफिनेशन्स, चारही व्याख्या मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जर अडचण येत असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून किंवा रिवाईज करून परत एकदा पाहू शकता, जेणेकरून तुम्हाला वाक्यरचना, थोडक्यात सेंटेन्स क्रिएशन हा एक टॉपिक पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल. पहा, अवघड असं काही नाही आहे, फक्त थोड्याफार डेफिनेशन्स आहेत, त्यांची रचना जर तुम्हाला कळाली तर ते व्यवस्थित होऊन जाईल. सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब आणि ऑब्जेक्ट. सगळ्यात सोपी भाषा, 1 2 3 4. 1 सब्जेक्ट, 2 हेल्पिंग वर्ब, 3 ऑब्जेक्ट. मी याला नंबर दिलेत जेणेकरून समजायला अजून सोपं पडेल. एक क्विक रिवाइज करूया. In today's lesson, we learned what is sentence creation is. Now, what is sentence creation? The definition: a group of meaningful words is called sentence. Here I have given you 4 sentences of our daily Marathi language just to make you understand everything. Here I have divided each and every sentence in a very simple language with some numbers to make you understand every concept of sentence creation. In this slide, I have given you the Marathi meaning and the definition of every grammar concept called subject, helping verb, main verb and object, just to make you understand. And last but not the least, the simple format by which you can make any sentence easily correct, that is 1 2 3 4. I hope today's video will be useful to everyone. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सेंटेन्स क्रिएशन, वाक्यरचना ही थोडक्यात अभ्यासली. आशा करतो सगळ्यांना हे सेंटेन्स क्रिएशन हा व्हिडिओ उपयोगी पडेल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. तसेच हा व्हिडिओ तुमच्या इतरही मित्रांना पाठवा, ज्यांना की इंग्रजी भाषा ही सोप्या शब्दात शिकायची आहे.